नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय मांडण्यासाठी आलोय। करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजपर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे काही पुढे होणार आहे किंवा काउन्सिलिंगच्या टप्प्यावरती असणाऱ्या कॉलेजच्या डिटेल इन्फॉर्मेशन पासून ते प्रत्यक्ष काउन्सिलिंग मधील प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज, व्हिडिओची सिरीज, त्याचबरोबर आपल्या सर्व पीडीएफच्या स्वरूपामधून सर्व गोष्टी असतात। आणि आज त्यातील एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे संपूर्ण भारत देशाची प्रोसेस जी आहे त्याला आपण एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ज्यावेळेस ऑल इंडिया कोट्यामधून ऍडमिशन प्रोसेस प्रक्रिया सुरू होते, परीक्षेच्या नंतर रिझल्ट आणि रिझल्ट नंतर लगेच जी पहिल्यांदा सुरू होते त्या प्रोसेसला आपण एमसीसी ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो। ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजेच एम्स कॉलेजेस येतात। एम्स मध्ये आपण जर पाहायला गेलं तर आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे तो म्हणजे एम्सचा अर्थ असा आहे की जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे एक भारत देशामध्ये सध्या स्थापना किंवा इस्टॅब्लिश असणारे टोटल संख्या ही 20 एवढी आहे। त्यामधील एम्स नागपूर हे 2020 मध्ये नव्याने स्थापन झालेलं एक एम्स कॉलेज आहे। त्याला आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर असं म्हणतो। आणि नीट यूजी 2026च्या प्रक्रियेच्या नंतर जे अकॅडमिक इयर 2026-27 साठी एक नव्यानं एम्स कॉलेज येणार आहे। त्या कॉलेजचं नाव आहे एम्स रेवडी। हे हरियाणा या राज्यामध्ये स्थित असून हे नव्याने 50 सीट्सची स्थापना 50 सीट्सने सुरुवात होणारं हे कॉलेज आहे। आणि या कॉलेजमध्ये 2026 साठी ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून आपल्याला सर्व कॅटेगरी ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी या 5 कॅटेगरी नुसार मेरिट नुसार आपल्याला हरियाणा या राज्यामध्ये असणारं नवीन कॉलेज आपल्यासाठी येत आहे। आजपर्यंतच्या टोटल कॉलेजची एम्सची संख्या ही 20 आहे आणि या रेवडी कॉलेज नंतर मात्र संपूर्ण भारत देशामध्ये 21 एम्स कॉलेज होणार आहे। वास्तविक याच्यामध्ये सर्व प्रकारची जी बेडची हॉस्पिटलमध्ये बेडची कॅपॅसिटी 750 एवढे बेड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। आणि ह्या रेवडी नावाच्या ह्या शहरामध्ये हे कॉलेज स्थित आहे। त्याचबरोबर याच निमित्तानं मी तुम्हाला एक नवीन गोष्ट आपल्याला सांगतोय की 2026 मध्ये किंवा 2027 मध्ये एम्स दरभंगा नावानं बिहार राज्यामध्ये एक एम्स कॉलेज येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एम्स अवंतीपुरा जम्मू अँड काश्मीर मध्ये एक कॉलेज येण्याची शक्यता आहे। वास्तविक पाहता एम्स जम्मू हे कॉलेज पहिलं स्थापना आहे, परंतु सध्या आणखी प्रोजेक्टेड सरकारचे जे आहे त्यामध्ये एम्स दरभंगा बिहारमध्ये एक आहे, एम्स अनंतपुरा हे जम्मू अँड काश्मीरमध्ये एक एम्स कॉलेज येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एम्स पुणे एक कॉलेजची सध्या कन्स्ट्रक्शन सुरू आहे। या ठिकाणी सुद्धा 2026 मध्ये नाही आलं तर 27 मध्ये किंवा 28 मध्ये एम्स पुणे सुद्धा येण्याची शक्यता आहे। आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 2 ते 3 हजारामध्ये रँक असणाऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे अशाला ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून जावं लागतं। आणि त्या प्रोसेस मधून आजचा हा व्हिडिओ आहे तो एम्स रेवडी हरियाणा राज्यामधील हे कॉलेजला मान्यता आलेली आहे। 100% या वर्षीपासून हे 21वे एम्स कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे हा संदेश देण्यासाठी आलो होतो। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।